बोल 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 बजरंग बली के सो हे गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी तुमचा लाडका होस्ट अर्जुन निंबाळकर स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज धर्मवीर गोविंद पथक जात आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सलामी द्यायला आणि मस्तपैकी उपमा आणि पोहेंचा नाश्ता करून आपण जाऊया. आणि ते प्रशिक्षक महेश दादा मोरे आपले गुरुमंत्र देताना, आपल्या गोविंद पथकातील मुलांची ताकद वाढवताना, त्यांना सल्ला देताना. धर्मवीर 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 धर्मवीर। गीत का तो मुझे पता नहीं, मगर मुझे इतना जरूर पता है महाराज मुझे कभी आने नहीं देंगे. चला. जेव्हा आपण दह्याकडे थर लावायचे असतं, जेव्हा आपण वरती जातो थर लावायला, तेव्हा डोक्यात एकच विचार ठेवा, नाव वर नेवर. आता नाही तर कधीच नाही हा विचार. अरे बोल 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 बजरंग बली की जय, हरी बाबा की जय, आगे वाले की जय, आनंदी नामांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. अरे तर मित्रांनो, सगळे चार्जअप होऊन निघालो आहेत. कोपरी अष्टविनायक येथे उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव 2025मध्ये. तर इथे कोपरीमध्ये खूप मानाची आणि खूप सुंदर अशी मोठी हंडी आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या अंतर्गत ही तिथे ऑर्गनाईज केली जाते. आणि तो बघू शकता की सगळे गोविंदा पथक किती खुश आहे तिथे. तर आपण इकडून आपण जाऊया बाईकवरून कोपरी अष्टविनायक चौकात. तर मित्रांनो, बघू शकता तुमची पूर्णपणे पलटणी त्या येताना आपल्याला दिसतं. पूर्णपणे रेड आर्मी असं आपण म्हणू शकतो यांना. आणि सर्वात प्रथम थर आपण इकडे कोपरी अष्टविनायक चौकात लावणार आहोत. त्याच्यामुळे सगळेजण बघू शकता की किती उत्साही आणि किती एकदम हसत नाचत आहेत. सगळ्यांना उत्सुकता होती, एवढे महिन्याची प्रॅक्टिस केली आहे, त्याचं फळ मिळण्याचा आजचा हा दिवस आहे मित्रांनो. तर चला आपण बघूया. तुम्ही बघू शकता 1,11,111 रुपये इथे प्रथम पारितोषिक आहे. आणि कोपरी अष्टविनायक चौकातली खूप मोठी आणि सुंदर आणि फेमस दहीहंडी आहे. उपमुख्यमंत्री दहीहंडी चषक. तुम्ही बघू शकता इकडे सुंदर असा ते स्टेज. आणि त्याचबरोबर अनेक गोविंद पथकांनी इथे आधीच गर्दी केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपले आधारस्तंभ. तुम्ही बघू शकता उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव 2025. आणि स्टेजवरून काही दृश्य मी टिपलेले बघू शकता. पूर्णपणे गर्दी 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 करून टाकलेले सर्व गोविंद पथकांनी इथे. आणि त्याचबरोबर आपला नंबरसुद्धा आता लवकरच येईल. ते धर्मवीर गोविंद पथकाचे 7 थर इथं आपण लावणार आहोत. तर बघूया आपण यशस्वीरित्या लागत आहेत का. आजच्या दिवसातले सगळ्यात प्रथम थर शिस्तबद्ध पद्धतीने धर्मवीर लावतायत. त्यांच्या मुलाला टोकन दिलेलं आहे, त्यांनी वरती घेऊन यायचंय.
तर मित्रांनो आता आपण जात आहोत कशिश पार्कमध्ये. कशिश पार्कमध्ये आपले विकास दादा रेपाळे, नम्रताई भोसले यांच्या आयोजनाखाली इथे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. तर आपण इकडे जाऊन आपले उत्कृष्ट आणि सुंदर असे थर लावूया. तुम्ही बघू शकता दहीगाला उत्सव 2025. आयोजक विकास दादा रेपाळे आणि सौ नम्रताई भोसले. तर आपले इथे कशिश पार्कमध्ये उत्कृष्ट असे आपले थर. तर मित्र कशिश पार्कमधील एक थर उत्कृष्ट लागल्याच्यानंतर आपण जात आहोत संकल्प प्रतिष्ठान इथे, जे की आहे रघुनाथनगर ठाणे वेस्टला. रवींद्र फाटक साहेब यांची ही मानाची हंडी आहे. आमदार रवींद्रजी फाटक साहेब हे खूप अनेक वर्षापासून इथे आयोजन करतात आणि आपण दरवर्षी तिथे जातो. तर आता आपण तिकडे जाऊया. बघू शकता सगळे हॅपी फेसेस. आणि मित्रांनो ही जशी दहीहंडी खूप जुनी आहे आणि खूप नावाजलेली आहे, त्याचप्रमाणे या दहीहंडीची एक वेगळी ओळखसुद्धा आहे, ती म्हणजे सेलिब्रिटी दहीहंडी. या दहीहंडीमध्ये अनेक वेगवेगळे सेलिब्रिटी पूर्ण दिवस येत असतात, आपल्या बालगोपाळांना भेट देत असतात. तर आज बघूया आपल्या नशिबात कोणते कोणते सेलिब्रिटी आपल्याला बघायला मिळत आहेत. तर इथे आपण आता थर लावायला सुरुवात केली आहे. इथे सुद्धा आपण 7 थर लावणार आहोत. तर बघूया आपल्या 7 थरांचा प्रयत्न यशस्वी होतोय का. तर चला बघूया. And the 7th one. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातल्या संकल्पामध्ये आज आपल्याला धर्मवीर म्हणून या पथकानं दिलेली ही सलामी पाहायला मिळते. विदाऊट हार्नेस तुम्ही तुमच्या वरच्या घोड्याला वर चढवणे हे चुकी. तर मित्रांनो आता आपण जाऊयात स्वामी प्रतिष्ठान वसंत विहार ठाणे पश्चिम इथे, जिथे की खूप अनेक वर्षापासून आपले लाडके भाजपचे आमदार श्री शिवाजी पाटील साहेब हे इथे आयोजन करतात. आणि इथे सुद्धा एकदम A1 क्लास आयोजन असतं आणि खूप मोठी दहीहंडी असते इथे मित्रांनो. तर इथे सुद्धा आपण थर लावणार आहोत आणि त्याचबरोबर दरवर्षी आपण लावतो. तर यावर्षीसुद्धा आपण इकडे 7 थर लावणार आहोत. तर बघूया आपण 7 थराचा प्रयत्न. आणि पाऊस तर खूप पडतो, त्याच्यामुळे थर लावलं थोडं कठीणाई येऊ शकते, बट आपण ट्राय करूया 7 थर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे जोरदार मुसळधार असा पाऊस चालू झालेला आहे आणि त्याचवेळी आपला नंबरसुद्धा आलेला आहे. तर बघूया एक एक करून
थर एकावर एक रस्ता आहेत, एकावर एक चढतात आणि बघूया 7 थर आपले यशस्वीरित्या लागतात का. तर मित्रांनो आता आपण जाऊया बालकुम नाक्याला. बालकुम नाका किंवा ठाणे वेस्टला इथे सुद्धा एक सुंदर आणि उत्कृष्ट अशी दहीहंडी, मोठी दहीहंडीचं आयोजन होतं, जे की देवराम भोईर साहेब यांच्या आयोजनाखाली होतं आणि त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र अशी संजय दादा देवराम भोईर पाटील हे आता आयोजन करताना तुम्ही बघू शकता. इथे सुद्धा पावसाने हजेर लावलेला आणि इथे सुद्धा सेम इथे तुम्ही बघू शकता कंडिशन आहे. इथे जोरदार मुसळधार पाऊस आणि त्याचवेळी आपला सुद्धा नंबर आलेला आहे. तर आणि थर लावण्याचे आपल्याला भर पावसात थर लावण्याची संधी मिळालेली आहे. तर बघूया या संधीचं सोनं होतं आहे का, यशस्वीरित्या थर लागत आहेत का. तर चला आपण बघूया बालकुम नाक्यावरील आपले 7 थर. तर मित्रांनो आजच्या दिवसातले शेवटचे तर आपण लावणार होतो इथे काजूवाडी ठाणे पश्चिमला, जे की आयोजन केलेलं आहे ऋषिकेश माने यांनी. तर इथे पाऊस खूप असल्यामुळे खूप कंडिशन खराब आहे, शूट करायला सुद्धा नीट प्रॉपर मिळत नाही आहे. बट आपण काहीतरी करून आपण जुगाड करूया आणि हे आपले 6 थर इथे लावणार आहोत आणि साधारणची उत्कृष्ट सलामी दिलेली आहे मित्रांनो इथे काजूवाडीमध्ये. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर